नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वायच वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाज, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्री विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा, पेपर 1। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात प्रकरण 3ला सुरुवात केलेली आहे। प्रकरण 3 अभ्यासत असताना या ठिकाणी खाजगी बँक व्यवसाय या खाजगी बँक व्यवसायाविषयी अर्थ असेल किंवा व्याख्या असेल याविषयी आपण सविस्तर चर्चा केली। सत्र 3 साठी विद्यार्थी मित्रांनो 4 प्रकरणांचा अभ्यास आहे। हे 4ही प्रकरण सत्र 3 साठी आहेत। विशेष विषय म्हणून घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा पेपर 1 च्यासाठी असलेला अभ्यासक्रम समजावून घेणे किंवा गुगल मीट, यूट्यूब लिंक्स यांच्या माध्यमातून आपले लेक्चर्स ऑनलाईन असतील, यूट्यूबच्या लिंकच्या माध्यमातून असतील, असे लेक्चर्स अटेंड करणे अतिशय महत्त्वाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 3 अभ्यासत असताना आपण मागील भागात खाजगी बँक व्यवसाय या विषयी सविस्तर चर्चा केली। मग त्या ठिकाणी अर्थ असेल किंवा व्याख्या असेल हे आपण त्या ठिकाणी पाहिलं। आज आपण खाजगी बँकांची जी काही वैशिष्ट्ये आहे ती अभ्यासणार आहोत। 3.1 मध्ये दुसरा महत्त्वाचा घटक तो म्हणजे खाजगी बँकांची वैशिष्ट्ये। विद्यार्थी मित्रांनो, ज्या बँकांची मालकी व व्यवस्थापन खाजगी व्यक्ती आणि खाजगी भागधारकांकडून केली जाते अशा बँकांना खाजगी बँका असे म्हणतात। मालकी खाजगी क्षेत्राकडे असली तरी खाजगी क्षेत्रातील बँका या सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँकांप्रमाणेच कार्य करत असतात, परंतु वैशिष्ट्यांच्या बाबतीत मात्र खाजगी क्षेत्रातील बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा भिन्न आहेत। आपल्याला असं माहिती आहे की जरी ह्या खाजगी बँका असल्या म्हणजे खाजगीच व्यक्तींचं यावर वर्चस्व असतं असं काहीही नाही, किंवा खाजगीच व्यक्ती यावर नियंत्रण ठेवू शकतात असं काहीही नाही। तरी जरी ह्या खाजगी बँका असल्यात, सरकारी जरी नसल्या, परंतु यावर सरकारचे नियंत्रण म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्या प्रकारे सार्वजनिक बँकांवर नियंत्रण असते रिझर्व्ह बँकेचे, त्याच प्रकारे खाजगी बँकांवर देखील भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते। अशा खाजगी बँकांचे वैशिष्ट्य अभ्यासताना त्यामध्ये काही महत्त्वाची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे खाजगी मालकी आणि नियंत्रण। विद्यार्थी मित्रांनो, खाजगी बँका म्हणजे अशी वित्तीय संस्था की ज्या सरकारी मालकीच्या असण्याऐवजी सामान्यपणे खाजगी व्यक्ती किंवा खाजगी व्यवसाय संस्थांच्या मालकीची असतात। या वैशिष्ट्यामुळेच खाजगी बँका सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सहकारी बँकांपेक्षा भिन्न असतात, आपल्याला असं या ठिकाणी लक्षात येईल। खाजगी व्यक्ती खाजगी बँकांच्या मालकी, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी जबाबदार असतात। खाजगी बँकांचे 50% अधिक समभाग खाजगी व्यक्तींकडे किंवा संस्थांकडे असल्याने बँकेला खाजगी बँक असे म्हटले जाते। विद्यार्थी मित्रांनो, ही खाजगी बँका ज्या आहेत, या खाजगी बँकांमध्ये जे काही भांडवल असेल, जे काही समभाग असतील, हे खाजगी व्यक्ती म्हणजे त्या मालकांच्याकडेच असतात किंवा संस्थांकडेच असतात।
असे देखील त्यांना त्या ठिकाणी आपण समजू शकतो. या बँकांची मालकी, दैनंदिन कामकाज, नियंत्रण व व्यवस्थापन खाजगी असले तरी त्यांच्यावर मात्र मी तुम्हाला जसं सांगितलं की भारतीय रिझर्व्ह बँकेचे हे अंतिम नियंत्रण असते. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कामकाज करणे खाजगी बँकांवर बंधनकारक केलेले आहे किंवा बंधनकारक आहे असं देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं केवळ खाजगी मालकी किंवा नियंत्रण हे महत्त्वाचं वैशिष्ट्य अभ्यासताना या ठिकाणी आपल्याला रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कामकाज करावे लागेल आणि ह्या तत्वानुसारच कामकाज केलं तरीच आपल्या या खाजगी बँका या सुरू राहतील आणि त्याचा अतिरेकपणा जर झाला तर निश्चितपणे या खाजगी बँका डबघाईस येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसारच कामकाज करणे या बँकांवर बंधनकारक केलेले आहे. आजही आपण त्या ठिकाणी पाहत असतो की भारतीय रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक म्हणून कार्य करते असते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नफ्याचा हेतू. विद्यार्थी मित्रांनो, महत्तम नफा मिळविणे हे खाजगी क्षेत्रातील बँकांचे प्रमुख उद्दिष्ट असते, प्रमुख उद्दिष्ट मानले जाते, प्राथमिक उद्दिष्ट मानले जाते. केंद्र सरकारच्या व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे व सूचनांचे पालन करून खाजगी क्षेत्रातील बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत अधिक नफा मिळवून देत असतात. हे आपण त्या ठिकाणी पाहत आलेलो आहोत, नेहमी पाहत आहोत की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा खाजगी क्षेत्रातील बँका देखील वर्चस्व त्या ठिकाणी किंवा वरचढ त्या ठिकाणी ठरलेले आहे किंवा मग महत्तम नफा साधणे हे प्रमुख महत्त्वाचं उद्दिष्ट या बँकांचं असतं. खाजगी बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवींवर अधिक प्रकारे त्या ठिकाणी आकर्षक परतावा देतात, आकर्षक व्याज त्या ठिकाणी देतात, विविध प्रकारची योजना राबवितात. गुंतवणुकीला प्राधान्य देण्यासाठी या बँका ग्राहकांना खुश करतात ते विविध योजनांच्या माध्यमातून. तसेच गुंतवणुकीच्या नवनवीन व वैविध्यपूर्ण योजना ग्राहकांना उपलब्ध करून देतात. तसेच अधिक सुलभ, दर्जेदार व अत्याधुनिक सेवांच्या माध्यमातून अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या बँकेचं एकमेव उद्दिष्ट म्हणजे पहिलं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे महत्तम नफा मिळविणे हे जरी असलं, परंतु हा महत्तम नफा मिळविताना या बँका ग्राहकांच्या ठेवी आपल्या बँकांमध्ये कशा वाढल्या पाहिजेत, या ठेवींवर आकर्षक व्याज असेल, विविध योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही स्कीम्स त्या ठिकाणी लागू करतात, त्यांना विविध चांगल्या सेवा देतात, सुविधा देतात, अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून सेवा पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करतात, जेणेकरून आपले ग्राहक खुश राहतील याचा प्रयत्न त्या ठिकाणी या बँका करत असतात. कधीकधी तर या बँका काही वेळेस ग्राहकांसाठी आकर्षक योजनांचा लाभ त्या ठिकाणी लाभ देतातच, परंतु त्याही पलीकडे जाऊन काही ग्राहकांना घरपोच सेवा देखील देतात. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नफ्याचा एकमेव उद्देश या बँकांचा असतो, हेतू या बँकांचा असतो, असं या ठिकाणी आपल्याला दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारी हस्तक्षेपाचा अभाव. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर सरकारची मालकी असल्याने या बँकांच्या कामकाजात सरकारचा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप असतो. मात्र खाजगी क्षेत्रातील बँकांवर खाजगी व्यक्तींची मालकी असल्यामुळे या बँकांच्या कामकाजामध्ये सरकारी हस्तक्षेपाचा अभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. अर्थात खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये सरकारचे समभाग असू शकतात, परंतु त्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. सरकारी हस्तक्षेपाशिवाय खाजगी बँका कार्यरत असल्यामुळे त्यांना आपले स्वतंत्रपणे धोरण ठरविता येते की ज्यामुळे आपला नफा महत्तम कसा होईल, त्यामुळे त्यांना ते अधिक दर्जेदार बँक सेवा देणे शक्य होते. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे
सरकारी हस्तक्षेपाचा अभाव त्या ठिकाणी या बँकांमध्ये आपल्याला दिसून येतो. एकंदरीत जर विचार केला तर या खाजगी बँका किंवा या खाजगी क्षेत्रातील बँकांवर फक्त खाजगी व्यक्तींची किंवा त्या संस्थांचीच मालकी असते. सरकारचा यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर स्वतंत्र व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, खाजगी बँकांचे व्यवस्थापन भागधारकांकडून निवडून आलेल्या सदस्यांमार्फत चालत असते. आता भागधारकांकडून निवडून आलेल्या सदस्यांमार्फत चालत असते म्हणजेच त्या ठिकाणी आपण पाहतो की हे व्यवस्थापन मंडळ देखील जे भागधारक आहेत त्यांनी निवडून दिलेले जेवढे सदस्य आहेत, जे संचालक मंडळ आहेत, या संचालक मंडळांमार्फत त्या ठिकाणी चालत असते. संचालक मंडळाने बँकेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी नियुक्त केलेला व्यवस्थापक बँकेच्या दैनंदिन कारभाराबाबत निर्णय घेतो व कायदेशीर बाबींमध्ये बँकेच्या वतीने तो कार्य करतो असतो. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. खाजगी बँकेचे व्यवस्थापन सरकारच्या अधीन नसल्याने निर्णय घेण्याच्या बाबतीत खाजगी बँका स्वतंत्र असतात. एक स्वतंत्र व्यासपीठ त्या बँकांचं असतं. यामध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. स्वतंत्र व्यवस्थापनाच्या साहाय्याने या बँकांच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय घेत असतात. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत लवचिकता आणि गतिशीलता निर्माण होते. निर्णय त्वरित घेतले जातात. त्यांची अंमलबजावणी देखील त्वरित होते. परिणामकारकपणे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. साहजिकच बँकेचा कार्यात्मक दर्जा उंचावलेला असतो. म्हणजे आपण पाहिलं तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा निश्चितपणे खाजगी क्षेत्रातील बँकांचा कार्यात्मक दर्जा हा नेहमीच उंचावलेला आपल्याला दिसून येतो. विविध योजनांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचत असतात. असा देखील अनुभव आपल्याला आलेला आहे. आपण हे पाहतो. आपण बँकेचे आपण सर्व विद्यार्थी देखील बँकेचे ग्राहक आहात. मी स्वतः ग्राहक आहे. त्यामुळे ह्यावरून आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. असं देखील आपल्याला जाणवतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे खाजगी भांडवल. विद्यार्थी मित्रांनो, खाजगी बँका आपल्या मालक किंवा भागधारकांकडून भांडवल उभारत असतात. खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजे त्यातील शेअर्स किंवा भाग किंवा कर्जरोख्यांची विक्री करून खाजगी व्यक्ती व संस्थांकडून भांडवल उभारणी करतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक भांडवल हे सरकारचे असते, तर खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक भांडवल हे खाजगी व्यक्तींचेच असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खाजगी बँका भांडवलाच्या बाबतीत सरकारवर किंवा सरकारी विभागावर अवलंबून नसतात. मात्र गरज भासल्यास या बँका देखील भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेऊन भांडवल उभारणी करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जरी बँक खाजगी जरी असली परंतु वेळोकाळी किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये किंवा मग संकटाच्या वेळी असेल किंवा एखाद्या हानी झाली असेल, अचानक काहीतरी संकट या बँकांवर जर आले तर या बँका निश्चितपणे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून भांडवल उभारणी करू शकतात. याचं कारण असं की या ठिकाणी जरी या खाजगी बँका असल्या, यांची मालकी त्या स्वतंत्र मालकांकडेच असली तरी परंतु या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम जी बँकांची बँक म्हणून आपण ओळखतो ती रिझर्व्ह बँक असते. आणि रिझर्व्ह बँक संकटकालीन परिस्थितीत देखील या बँकांना भांडवल पुरवू शकतात. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं हे खाजगी भांडवलच्या बाबतीत आपल्याला हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उच्चतम कार्यसंस्कृती. आता विद्यार्थी मित्रांनो, खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये उच्चतम स्पर्धात्मक कार्यसंस्कृती आढळून येते. हे खाजगी क्षेत्रातील बँकांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचारी हे सरकारी कर्मचारी असल्याने आपोआपच दफ्तर दिरंगाई असेल,
चालढकलपणा असेल त्यांच्या ह्या अंगवळणी पडलेल्या असतात. या उलट खाजगी बँकांमधील कर्मचारी हे स्वयंप्रेरित असतात. प्रशिक्षित आणि कौशल्य व ज्ञान असलेल्या व्यक्तींचीच निवड या भरतीच्या वेळी त्या ठिकाणी केली जाते. त्यांचे बँकेतील स्थान व प्रगती त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि कार्यपद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे खाजगी बँकेमधील कर्मचारी उच्चतम सेवा देण्याचे नेहमी तत्पर असतात, नेहमी प्राधान्य देत असतात. खाजगी क्षेत्रातील बँका आपल्या कर्मचाऱ्यांना इतर सरकारी बँकांपेक्षा अधिक वेतन देऊन आणि प्रशिक्षणाच्या सुविधा देऊन त्यांच्या कार्यात्मक दर्जा उंच राखण्याचा देखील प्रयत्न करत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की ह्या खाजगी क्षेत्रातील ज्या बँका असतात त्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग देखील भरवत असतात किंवा नवीन माहिती मिळवण्यासाठी, अत्याधुनिक साधनांची माहिती मिळवण्यासाठी, अत्याधुनिक यंत्र वापरण्यासाठी असणाऱ्या विविध गरजा लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना वेळोवेळी कार्यशाळेमध्ये पाठविणे देखील या बँका मागे पुढे पाहत नाही. त्यावर देखील ते अधिक प्रमाणात खर्च करतात. म्हणजे उच्चतम कार्यसंस्कृती राखण्याचं काम या बँका करत असतात असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा निश्चितपणे खाजगी क्षेत्रातील बँका या आपल्या नोकरदारासाठी चांगल्या प्रकारचं वेतन, चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी संस्कार देखील त्या ठिकाणी देत असतात असंही त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर. विद्यार्थी मित्रांनो, खाजगी बँकाचं हे शेवटचं वैशिष्ट्य आहे, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर. हे तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासात असताना, पाहत असताना, हे वैशिष्ट्य अभ्यासताना आपल्याला असं लक्षात येतं की सामान्यपणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पाठीशी सरकारी पाठबळ असल्यामुळे या बँका आर्थिकदृष्ट्या अधिक सुदृढ व संपन्न असतात. त्यामुळे वित्तीय सुरक्षेच्या दृष्टीने ग्राहकांची प्राथमिक पसंती किंवा प्रथम पसंती सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अशा बँकांशी स्पर्धा करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील बँका प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करतात. प्रगत तंत्रज्ञानावर आधारित ATM असेल, मोबाईल बँकिंग असेल, इंटरनेट असेल, इंटरनेट बँकिंग असेल, तसेच ग्राहकोपयोगी सेवा या ठिकाणी प्रदान केल्या जातात. म्हणजेच प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत देखील खाजगी बँका अग्रेसर असताना आपल्याला दिसून येतात. आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये प्रगत तंत्रज्ञानावर आधारित या बँका मोबाईल बँकिंगमध्ये वर्चस्व त्या ठिकाणी गाजवताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. वरचढ त्या ठिकाणी त्या ठरलेल्या आहेत असे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल याचा विचार या बँका त्या ठिकाणी नेहमी करत असतात आणि त्यामुळे ग्राहक खुश झाले तर निश्चितपणे बँकांच्या नफ्यामध्ये देखील वाढ होते, नफ्यात प्रगती होते. याचा फायदा या बँका निश्चितपणे घेतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. पुढील भागात आपण खाजगी बँकांचे गुण फायदे त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आज आपण जी काही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी अभ्यासली, यावर चर्चा केली. ही वैशिष्ट्ये अतिशय महत्त्वाची आहे. ही निश्चितपणे याबाबत कुणाला काही शंका असतील त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधल्यास आपल्या शंकांचे निरसन निश्चितपणे केले जाईल, यात शंका नाही. यानंतर आपण भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.